नमस्कार मित्रांनो, मी आकाश परब. स्वागत आहे तुमचा एका शॉर्ट व्हिडिओमध्ये. संख्या पद्धतीमधला आपण प्रकार बघणार आहोत. आता प्रश्न पहिला, ह्याच्यामध्ये काय कंसात 1 - 1/3, दुसऱ्या कंसात 1 - 1/4, तिसऱ्या कंसात 1 - 1/5 असा संख्या वाढत 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 जाऊन शेवटला काय आलेला आहे 1 - 1/n. तर याचं उत्तर किती आपल्याला विचारलेलं आहे. आपण प्रोसेस मांडून घेऊया. पहिल्यांदा प्रोसेस काय येते तर ह्याची 3 एकम 3 वजा 1 म्हणजे 3तनं 1 गेला उरले 2 म्हणजे 2/3 गुणिले. आता इथं काय येणार 4 एकम 4 वजा 1 म्हणजे 3/4 3/4 गुणिले. इथं काय येणार 5 एकम 5 वजा 1 म्हणजे 4/5 4/5 असं करत 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 इथं शेवटला काय येणार n एकम n वजा 1 म्हणजे n वजा 1 छेदात काय येणार n आहे तसं येणार. मग आता इथं एक सिक्वेन्स आहे, म्हणजे मग हे संख्या कट होतात. 3 ला 3 जात आहे, 4 ला 4 जात आहे, तसं कट 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 होत जात शेवटला एक संख्या राहते. तेच आपलं उत्तर असणार आहे. मग आता हे असं कट झालेलं आहे संख्या. हे बघा, हे असं मग इथं 5 असेल वर कुठं, तर असं कट कट होऊन मग हे या संख्येसोबत हे संख्या कट झालेली आहे. मग राहिलं किती इथं 2 आणि इथं n, मग 2/n हे आपलं फायनल उत्तर असणार आहे. आता प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. 1 ते 200 पर्यंत अशा किती संख्या आहेत ज्यांना 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी भाग जातो. म्हणजे 2 ने पण जायला पाहिजे आणि 3 ने पण जायला पाहिजे. मग ह्याचं उत्तर आपण 2 प्रकारे सोडू शकतो. पण पहिली प्रोसेस म्हणजे जरा लेंदी आहे. 200/2 करायचं, परत 200/3 करायचं, परत किती भाग जाते वगैरे ते चेक करून ते झालं. मग मी तुम्हाला दुसरी प्रोसेस शिकवणार आहे. म्हणजे 2 गुणिले 3 म्हणजे 6. मग 6 ही अशी संख्या आहे की त्याला 2 ने पण भाग जातो आणि 3 ने पण भाग जातो. मग आपण काय करायचं डायरेक्ट 200/6 एवढंच करायचं. 6 एकम 6 6 त्रिकम 18 19 20 हातचे 2 मग 6 त्रिकम 18 म्हणजे 1 ते 200 पर्यंत अशा 33 संख्या आहेत ज्यांना 2 ने आणि 3 ने या दोन्ही संख्यांना भाग जातो. 33 संख्या आहेत.